आता फक्त मुलांनी यायचं बाकी आहे. हो पण यांना भूक लागते की नाही? आल्यापासून खेळतायत सगळे. अगं शेवटी मुलंच ती. घरी आणि गुरुकुल मध्ये नेहमी कोंडून असतात. आज एवढं मोठं मैदान मिळालं असतं म्हणजे उंदाडणारच की. बाबांचा फोन आहे, एकच मिनिट. बर. हा बाबा. हा, पोहोचलात ना सगळे व्यवस्थित रिसॉर्टवर? प्रवास कसा झाला? प्रवास खूप छान झाला बाबा. आणि तुम्हाला सांगू, ही जागा खरंच खूप सुंदर आहे हो. मुलांना सुद्धा खूप आवडली. आल्यापासून दंगा करतायत ते. तुम्ही अजिबात काळजी करू नका. बरं, त्यातून तुला जर काही लागलं तर रिसॉर्टच्या मालकाचा नंबर मी तुला पाठवून ठेवलाय. बरं, आबिर कुठे आहे? जरा दे त्याला. तो आता कसल्या हाताला सापडतोय. ओवी आणि इतर मुलांसोबत आल्यापासून खेळतोय. अच्छा, बरं जाऊ दे, खेळू दे. बरं ऐक, मी गुरुकुलातल्या सगळ्या स्टाफला पण सुट्टी दिली. त्यांना पण जरा फ्रेश व्हायला वेळ मिळेल ना, म्हणून. हे बरं केलं बाबा तुम्ही. कारण एकदा का आम्ही कॅम्पवरून आलो ना की कोणालाही सुट्टी देता कामा नये. आणि हो बाबा, मी असा विचार करत होते की आपण गुरुकुलमध्ये एक नवीन बॅच चालू करू शकतो का? अगं बॅच काही नक्कीच वाढू. मी तर असा विचार करतोय ना की आपल्या गुरुकुलाच्या जागेत एक मोठं कला महाविद्यालय सुरू करूया. म्हणजे संगीताबरोबरच इतर कला सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीने मुलांना शिकता येतील. खूप चांगली आयडिया आहे बाबा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर जुळून आल्या ना तर ह्या मुलांना खूप मोठा फायदा होईल. बरं ते राहू दे, मी आता काय सांगतो शांतपणे ऐक आणि जरा त्याच्यावर विचार कर. काय आहे की सारंगला कळलंय, तिलोत्तमाला कळलंय की तू परत आलीस. ज्यांच्यापासनं तू तुझी ओळख लपवत होतीस त्यांनाच आता कळलंय. मग तू का लपवून राहतेस? तू नव्यानं तुझे शोज, तुझे रेकॉर्डिंग का नाही सुरू करत आहेस? तुझा दैवी आवाज लोकांपर्यंत पोहोचायला हवा. नाही बाबा, अजिबात नाही. पण का? बाबा प्लीज ऐका ना, आपण ह्या विषयावर नंतर कधीतरी बोलूयात ना. अगं सावली, नाही बाबा, जोवर माझ्या मागे लागलेले ते गुंड कोण होते, त्यांना कोणी पाठवलं होतं, ह्या सगळ्याचा मास्टर माइंड कोण आहे हे मला कळत नाही ना, तोवर मी धोका नाही पत्करू शकत. माझ्या एका चुकीमुळे मला अबीरचं आणि तुमचं आयुष्य धोक्यात नाही टाकायचंय बाबा, प्लीज. आणि आता सध्या मला फक्त आणि फक्त आपल्या गुरुकुलवर लक्ष द्यायचंय. ठीक आहे बाळा, जशी तुझी इच्छा. काळजी घे. तुम्ही काळजी घ्या. ठेवते मी. ओवी, तू मग अशी आमच्यासोबत एवढं छान खेळत होतीस, किती खेळत होतीस, किती मस्ती करत होतीस. मग आता काय झालं असतं ग तुला? सांग ना, काय झालं असतं? अबीर, काहीतरी आयडिया सुचवणार आहे. बाबाला इथं कसं आणायचं ते. मला त्याला इथं बोलवायचं, सांग ना काहीतरी. ओवी, तूच मगाशी मला म्हणालीस की मी बाबाशी कट्टी केली आहे, मी त्याच्याशी बोलणार नाही, मग तू लगेच तुझ्या काळजीपोटी असं बोललीस ना. मग काय झालं आता? पण बाबा तर नाही आला ना. आबिर, मला त्याच्याशी बोलावं असं वाटतं रे. त्याची खूप आठवण येते. बाबाशिवाय माझ्या कशातच मन लागत नाहीये. काय खेळत बसलाय तुम्ही? सगळे रेस्ट करायला गेलेत. तुम्ही पण आपापल्या टेंट मध्ये जा. ऊन खूप वाढलंय. जा लवकर जा. काय रे? लागत नाहीये. काय घडलं असेल? खंड्याने ओवीला ताब्यात घेतलं असेल का? या पावला टाइमपास करत बसला असेल. मी काय करू? मीच जात. नाही 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 नाही, मी आयत्या वेळेस अशी कॅम्पला गेले तर इथे घरात गोंधळ होईल. त्याचा फोन सुद्धा लागत नाहीये. खंड्या, हॅलो. हे पिंडो खंड्या, कल गहाण ठेवलीस का कुठे? फोन ऑफ काय करून बसतोस? तुला जे सांगितलंय काम ते केलंस का? मॅडम जरा शांत घ्या. अशी कामं करत असताना मला फोन बंद ठेवायला लागतो. जर चुकून पण अचानकपणे मोबाईलची रिंग वाजली तर फुकटचे लटको तर पोलिसात जावं लागेल. ए चुप बावळट. फोन सायलेंटवर सुद्धा ठेवता येतो. ऑफ करण्याची गरज नसते. सगळं सोड. ओवीला ताब्यात घेतलंस का तू? हा, दुपारी चांगली संधी होती. ती ओवी आडोशाला उभी राहिली होती, तेव्हाच तिला उचलणार होतो, पण
पण ती सावलीमध्ये कडमडली. ती जर आली नसती ना तर दुपारीच तिला उचलली असती. सावली म्हणजे ना एक अवघड जागेचं दुखणं आहे. बरं ऐक 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 खंड्या, दुपारची वेळ गेली, ओके, हां तो चान्स मिस झाला, सोडून दे. पण आता रात्र आहे, रात्रीच्या वेळेस सगळे झोपलेले असतील. एकदा का सगळे कॅम्पमध्ये झोपले की तुला त्या ओवीला ताब्यात घ्यायचं आहे. ती पोरगी म्हणजे माझ्यासाठी लाख मोलाची आहे. अहो मॅडम, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? 3 दिवस आहेत आपल्याकडे. संधी सापडताच तिला बरोबर उचलतो. आता मी फोन ठेवतो, लक्ष ठेवायला लागतंय ना. हा ठेव. वावट. एकदा का त्या ओवीला खंड्याने ताब्यात घेतलं की मग माझा खरा प्लॅन सुरू होईल. खरी मज्जा येईल. एकदा का याने ओवीला ताब्यात घेतलं की तिचा बिचारा बाबा सारा तो दुःखात विडावून जाईल आणि मग त्याच्या त्याच वीकनेसचा मी फायदा उचलणार. त्याला कंट्रोलमध्ये आणणार. मी त्याला आधी कंपनीतून हकलवणार आणि रस्त्यावर आणणार आणि मग ओवीला सोडवण्याच्या बदल्यात सावलीला या घरात आणण्याची डिमांड टाकणार. आणि मग ती सावली एकदा का या घरात आली की मग तीच त्या म्हातारीचा तिलोत्तमा मेंदळेचा काटा काढणार. काय एक्सलंट प्लॅन केलास मोनिका. एकाच डावात अख्खा प्लॅन सक्सेसफुल होणार.